नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोहम आणि तुमचं स्वागत आहे मनचलचल या तुमच्याच लाडके यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा जे ऐकल्यानंतर तुम्ही तासनतास विचार करत बसाल. एका बाईची गावाच्या कोपऱ्यावर एक जुना वाडा होता. त्यांच्या शेजारी एक छोटंसं घर होतं जिथे राहायची सुनीता काकू. वय साधारण 42-43 वर्ष. काळसर वळण, थोडं जाडसर शरीर. ती चालली की तिचं अंग हालायचं, पण तिच्या या देखाव्याकडे गावकरी नाक मुरडत काही तर थेट म्हणायचे, ही कशी आवडणार नवऱ्याला. पण त्यांच्या या बोलण्यामागं खरं कारण होतं तिचा नवरा. तो सतत बाहेर फिरत असे, कामाच्या निमित्त दुसरीकडे संबंध ठेवत असे. गावभर त्यांच्या लफडीच्या गोष्टी पसरल्या होत्या. घरात रात्री उशिरापर्यंत भांडण होतं आणि शेवटी काकूंचा रडण्याचा आवाज ऐकू यायचा. एका रात्री नेहमीप्रमाणे भांडण झाली. काका दार आपटून बाहेर पडले. काकू अंगणात बसल्या होत्या. हाताने चेहरा झाकलेला, केस अस्ताव्यस्त, डोळ्यातून पाणी ओंगडत होतं. त्या स्वतःशीच बोलत होत्या, काय पाप केलं मी. सगळ्यांना वाटतं मी फक्त भाकरी करायला, कपडे धुवायला जलिमले. कोणी मला बाई म्हणून पाहिलंच नाही. त्यांनी चिडून जमिनीत मूठ मारली आणि भिंतीला डोकं टेकवून रडत राहिले. शेजारच्या घरात राहणाऱ्या एका तरुणाने हे सगळं बघितलं. त्यांच्या मनात काकूंबद्दल आदर होता, पण त्या रात्री त्यांच्या नजरेत काहीतरी बदललं. त्याला जाणवलं की काकूंचं शरीर कुरूप नाही, तर ते आकर्षक आहे. पोटावरची चरबी उबदारपणाचं चिन्ह होतं. गाडींचं गोलाई चंद्रासारखं वळण होतं. जड नव्हते, ते जमिनीचं सौंदर्य होतं. त्यानं ठरवलं, एक दिवस मी तिला दाखवेन की ती कुरूप नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी तो थेट काकूंच्या दारात गेला. काकूने दार उघडलं. डोळे लालसर होते. तो म्हणाला, काकू, मी फक्त बोलायला आलोय. काकू चिडल्या, पण त्यांना शांतपणे सांगितलं, मी वेगळा आहे. मला कुठे घुसायचं नाही. फक्त तुमचं मन ऐकायचं आहे. काकूंना आश्चर्य वाटलं. पुढे त्यांना कालचा आरशातला प्रसंग उघड केला. काकू दचकल्या, पण त्यांना त्यांच्या शरीराची सुंदरता सांगितली. त्या थरथरल्या आणि म्हणाल्या, कोणी कधी असं बोललंच नाही. त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, हा हात वाचण्यासाठी नाही, तर तुमचं दुःख हलकं करण्यासाठी आहे. काकूंना रडू आलं. त्यांनी मिठी मागितली आणि म्हणाल्या, हे चुकतंय, पण माझं मन थांबत नाही. त्यांना काकूंच्या गालावर हात ठेवून सांगितलं, तुम्ही ओझं नाही, तुम्ही सौंदर्य आहात. त्या रात्री त्यांनी एकमेकांची मौने जोडली, पण तो फक्त प्रेम आणि आदराचा क्षण होता. कोणताही अयोग्य स्पर्श नव्हता. काही दिवसांनी काकूंनी स्वतःला आरशात बघितलं. आता त्यांना स्वतःचं रूप वेगळं दिसलं. त्या म्हणाल्या, मी जाडी काळी कुरूप नाही, मी सुंदर आहे. त्यांनी आपल्या अंगाचा स्वीकार करायला सुरुवात केली. गावातल्या लोकांचं बोलणं त्यांना आता गंभीर वाटेनासं झालं. त्या पूर्वीसारख्या रडत नव्हत्या, तर हसत होत्या. त्यांचा नवराही हळूहळू त्यांच्याकडे पाहायला लागला. पण काकूंनी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना आपलं स्वाभिमान सापडलं होतं. काकूंनी गावात महिला गट सुरू केला. इतर स्त्रियांना आत्मविश्वास देण्याचं काम केलं. त्या म्हणाल्या, शरीराचा आकार नाही, तर आत्मविश्वास महत्वाचा. त्यांचं वाक्य गावभर पसरलं. आता कोणी त्यांची चेष्टा करायचं धाडस करायचं नाही. त्यांचा नवरा परत आला, पण काकूंनी त्याला स्पष्ट सांगितलं, मी कोणाची चेली नाही, मी माझ्या अस्तित्वाची मालकीण आहे. त्यांचं हे बदललेले रूप पाहून अनेक स्त्रिया प्रेरित झाल्या. एक दिवस काकू आणि तो तरुण गप्पा मारत बसले होते. त्यांना विचारलं, तुम्हाला आता कसं वाटतंय? काकू हसल्या, आधी मी आरशात स्वतःला शाप मानायचे, आता मला वाटतं मी खरंच खूप सुंदर आहे. तो म्हणाला, तुम्ही नेहमीच होत्या, फक्त तुम्हाला दिसायचं नव्हतं. काकूने डोळे मिटून सांगितलं, आता मला माझी किंमत कळाली.
हे सगळं शक्य झालं तुझ्यामुळे, त्यांना हसत सांगितलं. हा फक्त एक सुरुवात आहे, अजून बरंच काही बदलणार आहे. सुनीता काकूंच्या आयुष्यात जो बदल झाला होता तो फक्त त्यांच्या दिसण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांचा आत्मविश्वासाचा पाया होता. आणि त्या दिवसापासून त्यांनी आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलणं सुरू केलं. तू सुंदर आहेस, तू कोणाची चेली नाहीस, तू आपल्या इच्छाची मालकीण आहेस. हे शब्द जणू त्यांच्या रक्तात विरघळले आणि त्यांचं संपूर्ण शरीर जणू नव्याने जन्मलं. कारण आता त्यांना आपल्या अंगाचा प्रत्येक भाग आवडायला लागला होता. विशेष ती जडसर आणि भरदार उडस त्यांना त्याआधी शाप मानत होत्या, तेच आता त्यांना स्त्रीत्वाचं प्रतीक वाटू लागलं होतं. त्या तरुणाला भेटल्यापासून काकूंची दिनचर्याच बदलली होती. ते आता फक्त शेजारी नव्हते, तर तिच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनले होते. आणि काकूंना जाणवू लागलं की या तरुणाच्या बोलण्यात, त्यांच्या नजरेत, त्यांच्या स्पर्शात काहीतरी वेगळं आहे, जे त्या इतक्या वर्षात कधी अनुभवू शकल्या नव्हत्या. एका संध्याकाळी जेव्हा गावात विजेची हजेरी होती आणि सगळीकडे अंधार पसरला होता, तेव्हा काकूंनी हिंमत करून त्यांच्याकडे जाऊन विचारलं, तू मला असं का बघतोस? मला खरंच काहीतरी दिसतंय का? आणि त्यानं त्यांच्या डोळ्यात बघत असं उत्तर दिलं की जणू त्यांच्या शब्दांनी तिच्या अस्तित्वाचा पाया हलला. काकू, तुझ्या डोळ्यात एक आग आहे, तुझ्या अंगात एक ऊब आहे, तुझ्या बोलण्यात एक तळमळ आहे, जी मला वेडी करते. मी तुला फक्त शेजारी म्हणून बघत नाही, तर एका स्त्री म्हणून बघतो, जी स्वतःला हरवून बसली होती आणि आता परत शोधत आहे स्वतःचं अस्तित्व. या शब्दांनी काकूंचं मन हादरलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि त्यांच्या मिठीत येऊन कोसळले. पण ही मिठी आधीसारखी दुःखाची नव्हती, तर त्यात एक आश्वासन होतं, एक आशा होती, एक सुखाची खूण होती. आणि त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या मनातली खरी गोष्ट बोलून दाखवली. मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय, हे शब्द काकूंच्या तोंडातून बाहेर पडले. तेव्हा त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं, कारण त्या इतक्या वर्षांनी कोणाला हे बोलणार होता यांचा त्यांनी कधी विचारही आला नव्हता. पण तो तरुण हसला आणि म्हणाला, मी तर त्या पहिल्या रात्रीपासून तुझ्यावर प्रेम करतोय, जेव्हा तू अंगणात रडत होतीस आणि मला वाटलं की या स्त्रीला तिचं खरं सौंदर्य कोणी दाखवलं नाही. मी ते करेन असं मी ठरवलं आणि आज मी यशस्वी झालोय. त्यानंतरचे काही दिवस अत्यंत सुंदर होते. काकूंनी त्याला स्वयंपाकघरात बोलावलं, त्याला आवडीचे पदार्थ बनवले. त्यांच्याशी बोलताना त्या हसत होत्या, त्यांच्याकडे बघताना त्यांच्या नजरेत एक मस्ती होती. त्यांच्या स्पर्शाने त्या थरथरत होत्या आणि त्यांच्याजवळ जाताना त्यांना आपल्या अंगाचा अभिमान वाटू लागला होता, कारण त्यांना दाखवून दिलं की त्यांचं जळसर शरीर किती आकर्षक आहे, त्यांचे भरदार शरीर किती मोहक आहेत, त्यांचे मस्त आणि किती सुंदर आहे आणि त्यांचं मौचर तसा किती उबदार आहे. एक दिवस त्याने तिला हातात घेतलं, तिची कंबर पकडली, तिच्या कानाची कुजबुजलं. आज मला तुला खरं सुख द्यायचं आहे, तुझ्या शरीराची पूजा करायची आहे, तुझ्या प्रत्येक अंगाला प्रेमाने स्पर्श करायचा आहे. आणि काकूंनी डोळे मिटून त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. त्यांचा श्वास वेगवान झाला, त्यांचं हृदय धडधडू लागलं आणि त्यांनी कुजबुजलं. मला काहीच माहीत नाही, मी कधी अनुभवलं नाही, पण तुला वाटत असेल तर कर, मी तुझी आहे. त्या दिवशी खोलीत फक्त त्यांचे गहिरे श्वास, हळूवार उसासे आणि प्रेमळ स्पर्श होते.
काकूने त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं, त्यांच्याच बोटांचा स्पर्श अनुभवला, त्यांच्या ओठांची ऊब जाणली आणि त्यांना जाणवलं की त्यांचे शरीर जणू नव्याने जन्मलंय. त्यांची त्वचा जणू प्रकाशू लागली, त्यांचा नसा जणू गीत गातायत आणि त्यांच्या आतला प्रत्येक कण सुखाने नाचतोय. हा अनुभव इतका उद्भट होता की काकूंना रडू आलं. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे होते. कारण इतक्या वर्षांनी त्यांना कोणीतरी खरं प्रेम दिलं होतं. त्यांच्या अंगाला स्पर्श केला होता, त्यांच्या मनाला ओळखलं होतं आणि त्यांच्या अस्तित्वाला मान्यता दिली होती. तो तरुण म्हणाला, काकू, मला माहिती आहे का, तुझ्या अंगातली ही ऊब, हा वास, हे मौसर त्वचा, हे सगळं मला वेड करतंय. मी याआधी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्या विचारात, माझ्या स्वप्नात, माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत आहेस. आणि काकूंनी त्यांच्या गालावर हात ठेवून सांगितलं, मीही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू मला पुन्हा जन्म दिलास, मला माझी ओळख करून दिलीस, मला स्त्रीत्वाचं खरं सुख दाखवलंस. आता मी जगेन, पण फक्त तुझ्यासाठी. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. कारण एक दिवस अचानक काकूंचा नवरा परत आला आणि त्याने गावात अफवाही ऐकल्या होत्या की त्यांची बायको कोणाची तरी वावरते. त्याला राग आला. त्याने घरात शिरताच काकूंचा हात पकडला आणि विचारलं, ही खरी गोष्ट आहे का? तू कोणाची तरी प्रेम करतेस? काकूंनी त्यांच्याकडे निर्भयपणे बघितलं. त्यांचा हात झटकला आणि थेट सांगितलं, हो, मी करते. कारण तू मला कधी स्त्री मानलं नाहीस. तू मला फक्त नोकर मानलंस. तू माझ्या अंगाकडे कधी प्रेमाने पाहिलं नाहीस. तर त्या तरुणाने मला माझी किंमत दाखवली, मला पुन्हा जगायला शिकवलं. मी आता तुझी नाही, मी माझी आहे आणि मी त्यांची आहे. या शब्दांनी काकांचा राग दुप्पट झाला. त्याने काकूंना धमकावलं, पण तो तरुण मध्ये आला. त्याने काकांना सांगितलं, तुम्ही तिच्यावर कधी प्रेम केलं नाही. तुम्ही तिचा अपमान केला, तिला दुखवलं, तिच्या अंगाला शाप मानलं. आता ती जागी झाली, तिला तिची ओळख मिळाली आणि मी तिच्या बाजूने उभा आहे. जर तुम्ही तिला त्रास दिलात तर मी या गावात सगळं उघड करेन. आणि काका घाबरले, कारण त्यांची गावातली प्रतिष्ठा होती. त्यांनी शांतपणे बाहेर पडून गाव सोडलं, पण जाताना म्हणाले, हा प्रकार संपला नाही, मी परत येईन. आणि तो गेला. ही घटना झाल्यानंतर काकू आणि तो तरुण एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी ठरवलं की आता हे लपून नाही, तर उघडपणे एकत्र राहतील. काकूने गावातल्या स्त्रियांना सांगितलं, प्रत्येक स्त्रीला स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी अधिकार आहे. तिचं शरीर कसंही असो, तिचा रंग कसाही असो, ती सुंदर आहे. तिला प्रेमाचा, स्पर्शाचा, आदराचा अधिकार आहे. आणि या वाक्याने गावात हल्लीच चर्चा सुरू झाली. काहींनी काकूंचं कौतुक केलं तर काहींनी टीका केली. पण काकूंना यांची पर्वा नव्हती, कारण त्यांना आता स्वतःची किंमत माहिती होती. त्या तरुणाने काकूंना एक दिवस एका सुंदर ठिकाणी नेलं. तिथे नदीचा किनारा होता, सूर्यास्त होता, आकाश नारिंगी रंगाने उजळलं होते. त्याने काकूंचा हात धरला, त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, काकू, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचं आहे. तुझ्या अंगाची पूजा करायची आहे. तुझ्या मनाची काळजी घ्यायची आहे. तू मला ही संधी देतेस का? काकूंना हे ऐकून अश्रू आले. त्यांचा आवाज गळा दाटून आला. त्यांनी डोकं हलवलं आणि कुजबुजलं, हो, मी तुझी आहे. आता मी कोणाचीही नाही, फक्त तुझी आहे. आणि त्या क्षणी त्याने तिला मिठी मारली. तिच्या ओठावर हलका स्पर्श केला आणि ती खोल त्यांच्या प्रेमात बुडून गेली. पण तिथेच एक गुंतागुंत निर्माण झाली. कारण काकूंचा नवरा परत आला होता आणि त्याने आता गावातल्या पंचायतीत तक्रार दाखल केली होती की तो तरुण त्यांच्या बायकोला भ्रमित करतो. त्याने गावभर जोरदार प्रचार केला की काकूंनी आपलं कर्तव्य विचारलं आणि आता गावातच दोन बाजू झाल्या होत्या.
एक दिवस काकूंच्या पाठीशी होती तर दुसरी बाजू काकांना समर्थन देत होती आणि ही चर्चा गावात वाढतच होती. पण काकू आता भीत नव्हत्या, कारण त्यांच्या प्रेमाची ताकद त्यांना सामर्थ्य देत होती. त्या तरुणाने गावात सगळ्यांना समोर जाण्याचा निर्णय घेतला. त्याने काकूंना सांगितलं, घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. आपण खरं सांगू की तुझा नवरा कसा होता, तो तुला कसा वागायचा आणि मी तुला कसं प्रेम दिलं. मी तुला माणूस म्हणून वागवलं, मी तुझ्या अंगाचा आदर केला, हे सगळं आपण उघड करू. आणि काकूंनी त्यांचा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, एक निर्धार होता, एक आत्मविश्वास होता आणि त्या म्हणायला, मी तयार आहे. मला काही भीती नाही, कारण मी सत्याच्या बाजूने आहे आणि मी तुझ्या प्रेमाच्या बाजूने आहे. पंचायतीच्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं. काकूंचा बाजू समजूत होती, कारण तो पुरुष होता, त्यांच्याकडे पैसा होता, त्याच्याकडे प्रतिष्ठा होती. पण काकूने शांतपणे सगळं सांगितलं. मी किती वर्षे रडली, किती वर्षे माझ्या अंगाला शाप मानलं, किती वर्षे मी एकटी होते, किती वर्षे माझ्या नवऱ्याने माझी अपेक्षा केली. तो बाहेर लफडी करायचा, मला एकटी सोडायचा, आणि जेव्हा या तरुणाने मला प्रेम दिलं, आदर दिला, स्पर्श दिला, तेव्हा मी पुन्हा जगायला शिकली. मी काही चूक केली नाही, मी फक्त माझं अस्तित्व जगलं. तिचं हे बोलणं ऐकून गावातल्या अनेक स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक पुरुषांना लाज वाटली आणि पंचायतीने काकूंच्या बाजूने निर्णय दिला. स्त्रीला स्वतःच्या आयुष्याचा अधिकार आहे. तिच्या नवऱ्याने तिचा अपमान केला तर तिला वेगळं होण्याचा हक्क आहे. हा निर्णय आल्यानंतर काकूंना हवायचं वाटलं. त्यांनी त्या तरुणाकडे बघितलं, त्यांना मिठी मारली आणि गावातल्या सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. त्या दिवशी संध्याकाळी काकू आणि तो तरुण एकटे होते. त्यांच्या घरात शांतता होती. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला, डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि त्यांना जाणवलं की त्यांचं प्रेम खरं आहे, त्यांची वाटचाल खरी आहे, त्यांचं सुख खरं आहे. आणि त्या रात्री त्यांनी एकमेकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुखाचा अनुभव घेतला. एकमेकांच्या अंगाला जाणलं, एकमेकांच्या मनाला ओळखलं आणि एकमेकांच्या आत्म्याला भिडलं. त्या रात्रीचा क्षण अविस्मरणीय होता. काकूंच्या अंगाचा प्रत्येक भाग प्रेमाने पुजला गेला. त्यांची ओलसर त्वचा, त्यांचे भरदार शरीर, त्यांचे मऊसर पोट, त्यांची काळसर त्वचा, त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांचे केस, सगळे, त्यांचे होठ, त्यांचे डोळे, सगळं एका तळमळीने, एका प्रेमाने, एका वेळाने अनुभवलं गेलं. आणि काकूंना जाणवलं की त्यांचं जीवन पूर्ण झालं. त्यांना मिळालं जे त्यांना हवं होतं. त्यांना मिळालं प्रेम, आदर, स्पर्श आणि सुख. पण सगळं सुखांचं असताना एक गोष्ट घडली. काकूंच्या लक्षात आलं की ती गेल्या काही दिवसांनी गरोदरपणाची लक्षण दाखवत आहे. तिची जीभ चढत होती, तिचं पोट थोडं सुजत होतं आणि तिला सकाळी उलटी होत होती. तिने लपवून डॉक्टराकडे जाऊन तपासणी केली आणि खरंच ती गरोदर होती. पण मुलांचा बाप पण, नवरा परत आला होता काही दिवसापूर्वी आणि तो तरुणही तिच्यासोबत होता. त्यामुळे काकू स्वतःच द्विधा मानसिक स्थितीत होत्या. त्यांना माहीत नव्हतं की हे मूल कोणाचं आहे, तिच्या नवऱ्याचं का त्या तरुणाचं. ही गोष्ट त्यांनी त्या तरुणाला सांगितली. तो हसला आणि म्हणाला, मला काही फरक पडत नाही, हे मूल माझं असेल किंवा त्याचं, पण मी तुझ्यासोबत आहे. मी या मुलांचं संगोपन करेन. मी तुला सोडणार नाही, कारण तू माझं प्रेम आहेस, माझं जीवन आहेस, माझं सगळं आहेस. या शब्दांनी काकूंचं मन शांत झालं. त्यांनी त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणाल्या, तू खरंच एक अद्भुत माणूस आहे. मी तुझ्यावर खरं प्रेम करते आणि मी या मुलाला जन्म देईन, कारण तो असो वा तिचा पण तो माझा आहे आणि तुझा आहे.
आणि त्या क्षणी त्यांनी एकमेकांना आश्वासन दिलं, एकमेकांच्या हातात हात घातला, एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि हसले. आता काकूंच्या आयुष्यात सगळं शांत झालं होतं. त्यांचा नवरा गाव सोडून दुसरीकडे गेला होता. गावानं त्यांना स्वीकारलं होतं. गावातल्या स्त्रिया त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत होत्या. त्या तरुणानं त्यांच्यासोबत राहणं सुरू केलं होतं आणि काकूंचा आत्मविश्वास सर्वोच्चावर होता. त्यांना आता कोणाची भीती नव्हती, कोणाची लाज नव्हती, कोणाची चिंता नव्हती. कारण त्यांना स्वतःची किंमत माहिती होती. त्यांचा स्वतःचा आरसा आता त्यांना सुंदर दाखवत होता आणि त्यांचं शरीर आता त्यांना शाप नव्हता तर वरदान वाटत होतं. एक दिवस तो तरुण काकूंना घेऊन नदीकाठी आला. त्याने काकूंना एक सुंदर अंगुठी दिली, तिच्या बोटात घातली आणि म्हणाला, आता तू पूर्णपणे माझी आहेस. आपण नव्याने सुरुवात करू, गाव सोडू, नवं ठिकाण, नवं आयुष्य, नवं प्रेम. काकूंनी हसत अंगठी बघितली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या मनात एक वेगळीच शांतता होती आणि त्यांनी म्हटलं, मी तयार आहे. मी तुझ्यासोबत जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तयार आहे. आणि त्या क्षणी त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. नदीचं पाणी त्यांच्या पायांना स्पर्श करत होतं. सूर्यास्त त्यांच्या चेहऱ्यावर आपली किरण पाडत होता आणि त्यांचं प्रेम जणू कायमचं झालं होतं. पण तिथेच अचानक गर्भातलं बाळ हललं आणि काकूंना जाणवलं की ही एक नवी सुरुवात आहे. हे बाळ त्यांच्या आयुष्यात एक नवं आव्हान आणणार आहे आणि त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणार आहे. कारण कोणाचं बाळ आहे हा प्रश्न त्यांच्या मनात ठस्स होता आणि तो तरुणही कधी कधी विचार करायचा, जर हे मूल त्यांचं असेल तर काय? पण त्याने ते काकूला कधी दाखवलं नाही. त्यांना नेहमीच धीर दिला आणि काकूंचा विश्वास जपला. त्या रात्री त्यांनी बाळांच्या नावावर चर्चा केली. त्यांचं भविष्य, त्यांचं शिक्षण, त्यांची स्वप्न आणि त्यांच्यात एक गोड वाद झाला. पण शेवटी दोघं हसले आणि एकमेकांच्या मिठीत झोपले आणि स्वप्नात त्यांनी बाळाला बघितलं, एक सुंदर बाळ ज्यांचे डोळे काकूंसारखे होते, हसू त्या तरुणासारखं होतं. आणि त्या रात्री त्यांना वाटलं, कदाचित हे मूल आपल्या दोघांचंच आहे. कारण प्रेम करताना आत्मे मिसळतात आणि मग बाळ कोणाचंही असलं तरी ते आपलंच असतं. पण दुसऱ्या दिवशी काकूंना एक पत्र आलं. ते पत्र होतं त्यांच्या नवऱ्याचं. त्याने लिहिलं होतं, मला कळलं की तू गरोदर आहेस आणि मी येणार आहे. कारण ते मूल माझं आहे आणि मी त्याला ओळखणार आहे. मी तुला घटस्फोट देणार नाही आणि मी त्या तरुणाला शिक्षा करून सोडणार नाही. हे वाचून काकूंचा श्वास रोखला गेला. त्यांची अंग थरथरली. त्यांनी तो तरुण बोलावला आणि पत्र दाखवलं. त्याने पत्र वाचलं आणि शांतपणे म्हणाला, भीती नको, आपण समोर जाऊ. कारण आता खूप ताकदवान झालोय. आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि त्यांना काकूंनी मिठी मारली. तिच्या गर्भावर हात ठेवला आणि तिच्या पोटातल्या बाळाला कुजबुजलं. तू कोणाचंही असशील, पण मी तुझा बाबा आहे. कारण मी तुझ्या आईवर खरं प्रेम करतो. आणि या शब्दांनी काकूंचं मन शांत झालं. त्यांचा आत्मविश्वास परत आला आणि त्यांनी ठरवलं, मी आता कोणालाही माझं प्रेम हिरावून घेऊन देणार नाही. मी या लढाईत उभी आहे आणि मी जिंकणार आहे. आता काकू, तो तरुण आणि गर्भातलं बाळ तिघांचं एक गट्टी झाली होती. ते एकमेकांच्या विरोधात उभं होतं. गावात पुन्हा काका येणार होते. पुन्हा नवा वाद होणार होता. पण काकूंच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक जिद्द होती, एक चमक होती, एक ठराव होता की आता स्वतःची कहाणी लिहिणार आहे. कोणीही माझ्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाही. आणि तिथेच कथा थांबते. पण ही शेवट नाही, तर एका नव्या सुरुवातीची सुरुवात आहे. कारण काकांनी पंचायत गाठली. त्याने काकूंवर खटला दाखल केला आणि आता हा वाद न्यायालयात जाणार होता.
काकूंना न्यायाची आशा होती, पण त्यांना माहीत होतं की ही लढाई सोपी नाही. कारण त्यांच्या बाजूला तो तरुण होता, त्यांचं प्रेम होतं, त्यांचं बाळ होतं आणि त्यांचा आत्मविश्वास होता. पण न्यायालय काय निर्णय देईल? काकूंच्या प्रेमाला कायदेशीर मान्यता मिळेल का? त्यांचं बाळ कोणाचं आहे हे उघड होईल का? आणि तो तरुण काकूंची पाठीशी कायम राहील का? हे सगळं प्रश्न उत्तरे शोधत होते आणि उत्तर देण्याची जबाबदारी आता तिसऱ्या भागावर होती. काकूंचा हा प्रवास आता वेगळ्या वळणावर आला आहे. न्यायालयाची पायरी, बाळांचं भविष्य आणि प्रेमाची परीक्षा, हे सगळं पुढच्या भागात, जिथं काकूंना एक नवा संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यांच्या प्रेमाला खरं स्थान मिळेल का हे बघण्यासाठी थांबा आमच्या शेजारची काकू भाग 3 साठी. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून खूप छान इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मनचलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. आपला मनचलचल. लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.